केमिकल इंजिनिअरिंग. फक्त नावात केमिकल आहे त्यामुळे बरेच जण घाबरतात. पण खरं सांगू का? थिंकिंग, डिझायनिंग आणि प्रोसेस याचं कॉम्बिनेशन असलेली ही एक इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. टूथपेस्टपासून पेट्रोलियम प्रॉडक्ट्सपर्यंत सगळं काही केमिकल इंजिनिअर्स इंडस्ट्रीमध्ये बनवतात. ज्यांना लॅब वर्क आवडतं, गोष्टी कशा बनतात किंवा त्यामागचं सायन्स समजून घ्यायला आवडतं, अशा क्युरियस माइंडच्या मुलांसाठी ही ब्रांच आहे. थिअरी समजून घेऊन ती प्रत्यक्षात उतरवणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी लागणारे सब्जेक्ट जसं की केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंग, थर्मोडायनामिक्स, प्रोसेस कंट्रोल, फ्लुइड मेकॅनिक्स, हीट, मास अँड एनर्जी ट्रान्सफर हे शिकावे लागतात. नावं थोडी इंटिमिडेटिंग वाटतात, पण एखादं प्रॉडक्ट बनवणं आणि स्केल करणं यासाठीची ती एक प्रकारची पूर्वतयारी असते. ऑनेस्टली सांगू का? जर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट थिअरी आणि मॅथ्स हेवी सब्जेक्ट आवडत नसतील किंवा लॅब वर्क, टेक्निकल डिझाईनमध्ये इंटरेस्ट नसेल, तर ह्या ब्रांचमध्ये शिकणं स्ट्रगल ठरू शकतं. स्ट्रॉंग ॲनालिटिकल थिंकिंग, प्रोसेस व्हिज्युअलायझेशन, लॉजिकल रिझनिंग आणि पेशन्स हे आवश्यक असणारे स्किल्स. एक्सेल, सिम्युलेशन टूल्स आणि सेफ्टी अंडरस्टँडिंग याविषयीचं नॉलेज मुलांना इंडस्ट्री रेडी बनवतं. संपूर्ण भारतात साधारणपणे 5,000 सीट्स आहेत. मुला-मुलींचा रेशो 80-20 आहे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर साधारणपणे 2 मार्ग उपलब्ध असतात. स्टार्टिंग पॅकेज सर्वसाधारणपणे वार्षिक 4 ते 6 लाख आहे. पण एनर्जी, डिझाइन आणि रिसर्चमध्ये एक्सपिरियन्सनुसार ते 15 ते 25 लाखापर्यंत वाढू शकतं. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दृष्टीने पाहिलं तर USA, कॅनडा, जर्मनी, सिंगापोर हे रिसर्च हब्स आहेत. कटिंग एज टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला गेलं तर नॅनोटेक, कार्बन कॅप्चर, ग्रीन एनर्जी आणि बॅटरी टेक हे फील्ड आहे. थोडी अंडररेटेड वाटणारी केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच मल्टीडिसिप्लिनरी आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, बायोटेक आणि इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेसशी ती कनेक्टेड आहे. क्लीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंट या क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचा फार मोठा रोल आहे. केमिकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर ॲव्हरेज पाथ म्हणजे बहुतेक जण रिफायनरी, फार्मा, सिमेंट, ऑइल अशासारख्या इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनमध्ये किंवा प्लांट बेस्ड जॉब करतात. प्रोसेस इंजिनियर, प्रोडक्शन सुपरवायझर, क्वालिटी कंट्रोल म्हणजे स्टेबल जॉब, डिसेंट सॅलरी. ग्रोथ थोडी स्लो असते, पण ॲव्हरेज वाटणारा हा पाथ स्टेबल आणि सेफ आहे. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? टेक्निकल डेप्थ वाढवा. स्पेशलायझेशन म्हणून एनर्जी, मटेरियल्स, सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट, नॅनोटेक यासारख्या गोष्टींमध्ये एमटेक, MS किंवा PhD करू शकता. MBA इन ऑपरेशन्स, सप्लाय चेन, सस्टेनेबिलिटी किंवा ॲनालिटिक्स करून मॅनेजमेंटच्या रोलसाठी तयार होऊ शकता. अजून थोडे ॲडव्हेंचरस ऑप्शन ट्राय करायचे असतील तर AI इन प्रोसेस ऑप्टिमायझेशन किंवा स्टार्टअप्स इन क्लीन टेक यासारखे ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. इथे केमिकल बॅकग्राऊंड असण्याचा फायदा होतो. सगळ्या व्हिडिओचा सारांश सांगायचं झालं तर केमिकल इंजिनियर म्हणून तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवू शकता, एखादी प्रोसेस इम्प्रूव्ह करू शकता किंवा पॉलिसी चेंज करू शकता. केमिकल इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ कोर्स, इट्स अ माइंडसेट.